बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष आणि देशाचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांनी शनिवारी जनतेला संबोधित करताना देशात कोणत्याही प्रकारची परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित आणि मानवाधिकारांचा सन्मान करणारा देश घडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीतील महाविजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रहमान हे बोलत होते. देशाच्या पुनर्बांधणीत यावेळी प्रत्येक नागरिकाला जबाबदारीने भूमिका बजावायची लागेल. कायदा आणि सुव्यवस्था राखणे याला आमचा सर्वोच्च प्राधान्य आहे, असे ते म्हणाले. निवडणुकीच्या निकालाने वर्णन जनतेचा विजय असे करत रहमान यांनी आजपासून प्रत्येक नागरिक स्वतंत्र असून फॅसिझम मुक्त सरकारचा प्रवास सुरू झाल्याचे म्हटले. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदारांच्या नावाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमुळे आता विजयी खासदाराच्या शपथविधीचा आणि संसदेचा कार्यभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.